सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार हा जाहीर झाला आहे आणि शशिकांत शिंदे यांची सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं निवड करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहू शकता की साताऱ्यामध्ये शिरवळ या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। या ठिकाणी मोठ्या संख्येनं शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते हे या ठिकाणी एकत्र आलेले एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच सध्या आपण पाहू शकता की तिथं तुतारीच्या निनादात मोठ्या संख्येनं या ठिकाणी जंगी असं स्वागत होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आपल्याला या ठिकाणी जमलेले एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे। काय भावना आहेत, कशा पद्धतीने आता तयारी असेल? आज या ठिकाणी एक फार मोठं उत्साहाचं वातावरण आज आपल्या सातारा लोकसभेमध्ये आहे। आदरणीय साहेबांचा विश्वासू आणि सदैव त्यांच्यासाठी तत्पर राहिलेले आदरणीय शिंदे साहेबांना उमेदवारी मिळालेली आहे आणि एक लढवय्या कार्यकर्ता आज मैदानात उतरला आहे। त्यामुळं आज यशवंत विचारांचा हा वारसा जपण्यासाठी शशिकांत शिंदे साहेब आज मैदानात आहेत। त्यामुळं आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये स्वागतासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। नक्कीच काय भावना व्यक्त कराल? भावना व्यक्त करताना ज्या टायमाला या मतदारसंघामधनी आदरणीय शशिकांत शिंदे 4 वेळा आमदार झाले आहेत, कोरेगावमध्ये असतील, जावलीमध्ये असतील आणि या तरुणामध्ये सर्व लहान मोठ्यामध्ये वयोवृद्धामध्ये शशिकांत शिंदेंना तिकीट डिक्लेअर झालं। त्या टायमाला आनंदाचं वातावरण झालं आणि पवार साहेबांचा एक निष्ठावंत आणि नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या शशिकांत शिंदेंना तिकीट मिळाली। तर हेतून आमचा हा नीरानदीचा भाग आहे, हे संपूर्ण त्यांच्या मतदारसंघाचा इथून जोडल्या गेलेला आहे। इथून सर्व असणारी लहान मोठा तरुण कार्यकर्ता एवढा उत्साह झाला आहे की त्या शिंदे साहेबांच्या म्हणजे आम्हाला फार मोठा आनंद झालेला आहे आणि सगळ्यांना आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत। काय सांगाल थोडक्यात बाबा, तुम्ही आता या ठिकाणी स्वागतासाठी शशिकांत शिंदेंच्या आलेला आहात। आताचं वातावरण वरचं पाहिलं तर कसं तुम्ही बघता याकडं? बरं आहे, सगळं ठीक आहे। पण शशिकांत शिंदेंचं आता स्वागत होतंय, काय सांगाल तुम्ही? चांगलं होणार आहे, मतदान होणार आहे, येणार आहेत निवडून। तुम्ही शशिकांत शिंदे एक तरुणांचं प्रेरणास्थान आणि आमच्या मुलुक मैदान राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक मुलुक मैदानी तप यांच्या नेतृत्वात आम्हाला आज काम करण्याची संधी मिळते। त्यामुळं तरुण वर्ग अतिशय खुश आहे आणि ज्येष्ठ तर आहे प्रश्न आहे आणि आज सांगतो की हा साहेबांचा विजय हा निश्चितच आहे। नक्कीच काय थोडक्यात सांगाल? आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये साहेबांचं आगमन होत असताना आज हा जनसमूह इतका मोठ्या प्रमाणात जमला आहे, याच्यावरूनच आपल्याला समजतं आहे की आज आपल्या साहेबांचा तर विजय निश्चितच आहे, परंतु एक आपल्या निष्ठेच्या आणि चांगल्या मार्गाने जाण्यासाठी हे जनसमूह जमलेला आहे आणि या जनसमूहाचा आदर येणाऱ्या मतदानातून दिसेलच। नक्कीच या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। उत्स्फूर्त नागरिक जे आहेत ते आता सध्या शिरवळ या ठिकाणी शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी आलेले एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रसादसह संतोष नलवडे, TV9 मराठी, शिरवळ, सातारा।